नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेता विरुद्ध कारवाई केली। पिंपरी भागात एका सदनिकेवर छापा टाकून तेथून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलाय। हायड्रोपोनिक गांजाची लागवड या सदनिकेत करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांच्या पथकाने पुणे पिंपरीसह मुंबई गोव्यात कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी मोफेड्रॉन LSB सह वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। या अंमली पदार्थाची किंमत 3.5 कोटी रुपये इतकी आहे। तुषार चेतन वर्मा वय 21 वर्ष, सुमित संतोष डेडवाल वय 25 वर्ष, अक्षय सुखलाल मेहर वय 25 वर्ष, मलय राजेश डेलीवाल वय 28 वर्ष, स्वराज अनंत भोसले वय 28 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। शहरात अंमली पदार्थाची तस्करी तसेच महाविद्यालयीन तरुणांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईतांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। आरोपी तुषार वर्मा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने खडकी परिसरात सापळा लावून त्याला पकडले। वर्माची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याचे साथीदार सुमित डेडवाल, अक्षय मेहर हे पिंपरी भागात वास्तव्यास असून तेथे त्यांनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती तपासात मिळाली। वर्मा, डेडवाल, मेहर यांनी सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने पिंपरीत छापा टाकला। तेथून हायड्रोपोनिक गांजा तसेच अन्य साहित्य जप्त केले गेलं। अंमली पदार्थ विक्री तस्करी प्रमाणात वर्मा, डेडवाल, मेहर यांची चौकशी करण्यात आली तेव्हा या प्रकरणातील मुख्य तस्कर मलय डेलीवाल याची माहिती मिळाली। पोलिसांच्या पथकाने डेलीवाल, भोसले यांना मुंबईतून ताब्यात घेतले। तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी गोव्यात छापे टाकले। या कारवाईत पोलिसांनी 3,45,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे आणि पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकारांना दिली। यामध्ये मागच्या एका महिन्यापासून आपलं इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे खडकी पोलीस स्टेशनच्या 336/25 या इन्व्हेस्टिगेशन CR नंबर मध्ये त्यामध्ये एकूण 3.45 CRचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। त्यामध्ये डार्क वेबचा वापर करून देशाच्या बाहेरून आपल्याकडे ड्रग्स येत होते। क्रिप्टोकरन्सीचा वापर करून त्याला विकत घेतल्याचं आपल्याकडे निष्पन्न आहे। त्याचबरोबर लोकली हायपर लोकल लॉजिस्टिकल ऍप्सचा वापर करून ड्रग्सची वितरण याच्यामध्ये करण्याचा यांचं रॅकेट होतं, ज्यामध्ये 5 आरोपी अटक आहेत। 5 इतर आरोपी सध्या आपल्या तपासावर आहेत। यामध्ये जे अटक आरोपी आहेत ते सर्व भारतीय नागरिक आहेत। पाहिजे आरोपींपैकी 3 आरोपी आपल्याला फॉरेन नॅशनल्स पाहिजे आहेत आणि 2 आरोपी भारतीय आहेत। कुड बी असू शकतं कारण ही कारवाई जी आपली जवळपास 1 महिना चालू होती, त्याच्यामुळं 1 महिना चालू असलेली कारवाई आणि त्या व्यतिरिक्त या इतर कारवाया ज्या आहेत या गेल्या 2 महिन्यांमधला हा सगळा ड्रग्स आहे, सगळ्या ज्या काही कारवाया झाल्यात त्याच्यातल्या, त्याच्यामुळं फक्त 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आहे की हे रेग्युलर मोडस ऑपरेंडीचा पार्ट आहे। याच्याबद्दल तपास चालूच आहे, त्याच्यात अधिक गोष्टी निष्पन्न होतील। जो प्रश्न तुम्ही विचारला होता की क्रिप्टोकरन्सी बाबत, तर क्रिप्टोकरन्सी डिजिटल आहे आणि जस्ट लाईक एनी अदर डिजिटल एव्हिडन्स ती क्रिप्टोकरन्सी डिस्ट्रीब्युटेड असू द्या किंवा अनडिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्सवर असू द्या, ती ट्रॅक करता येते। आणि काहीच जरी नाही झालं तरी ज्यावेळी आरोपी मिळतो त्यावेळी त्याच्याकडून जर आपल्याला योग्य पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला तर ती ट्रॅक केलेली जी काही क्रिप्टोकरन्सी आहे त्याचे पासवर्ड थ्रू ती आपल्याला आपल्या कोर्टाने ज्याच्यामध्ये परवानगी दिली आहे अशा वॉलेट्समध्ये ती जी मुद्देम किंवा ती जी काही जप्त रक्कम आहे ती आपल्याला ट्रान्सफर करून घेता येते। ते यापूर्वीच्या केसेसमध्ये आपण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा चांगली होते। वर्षभराची आकडेवारी मी देतो आपल्याला, परंतु आता गेल्या 2 महिन्यातल्या ज्या चांगल्या कारवाया झाल्यात याबद्दल आम्ही प्रेस नोटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे। मेफेड्रॉनचे 4 केसेस चांगल्या, ज्याच्यामध्ये जवळपास एकूण मिळून 243 ग्रॅम आणि 99 मिलीग्रॅम म्हणजे 245 ग्रॅम मेफेड्रॉन हा जप्त झाला आहे। ही फक्त चांगल्या कारवायांची एकत्रित आकडेवारी। अफीमची एक केस आहे, त्याच्यात 1 किलो 112 ग्रॅम अफीम पकडली गेली आणि ओजुकुश गांजा हा जवळपास 82 ग्रॅमचा आहे। ही सुद्धा आधी कारवाई ही एकूण 1,78,78,000ची ही कारवाई आहे आणि त्याचबरोबर आता साहेबांनी ज्याबद्दल ब्रीफ केलं ती सुद्धा सगळ्यात मोठी कारवाई आहे। आणि त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या अनुषंगाने
या सगळ्या कारवाया ज्या आहेत आता त्या अजून जास्त वाढवणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे आचारसंहिता लागू आहे, इलेक्शनच्या तयारी चालू आहेत, इतर प्रतिबंधात्मक कारवायांसोबतच एनडीपीएसच्या कारवायांमध्ये सुद्धा वाढ करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली आहे. त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाया ज्या असतात एनडीपीएसच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये पीट एनडीपीएस नावाचा कायदा आहे, त्या पीट एनडीपीएसच्या कारवाईची सुद्धा आम्ही तयारी करत आहोत. जे रेकॉर्डवरचे वारंवार त्याच पद्धतीचे गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत, विशेषतः अंमली पदार्थांच्या बाबत, त्यांच्या बाबत ही कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे.